पश्चिम महाराष्ट्राकडे कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। कृष्णा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालली आहे। 40 फुटांपर्यंतचा इशारा आहे आणि 45 फूट ही धोक्याची पातळी आहे कृष्णा नदीसाठी। तर कर्नाळ रोड पूल हा मात्र पाण्याखाली गेलेला आहे। कृष्णेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे चालू आहे। कर्नाळ रोड पूल पाण्याखाली गेलेला आहे। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची अक्षरशः जोरदार आणि सातत्यानं अशी ही पावसाची रिपरिप सुरू आहे। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते। कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे आहे। तर 7 वाजेपर्यंत कृष्णेची पातळी 36.2 फुटांपर्यंत पोहोचली आणि 40 ही इशारा पातळी आहे। 45 फूट ही धोक्याची पातळी आहे। त्यामुळे पाण्याची पातळी वाढतीये। शहरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचं पाणी शहरातल्या सखल भागात शिरू लागलं। कर्नाळ रोडवरती पूल जो आहे तो पूल सुद्धा आता पाण्याखाली गेलाय। त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक ही अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। तसंच काल काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर सुरू केलेलं आहे। वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर शिराळा, पलूस, वाळवा आणि मिरज या तालुक्यांमध्ये शाळांना मात्र आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया। शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शरद, काय सध्याचे सांगलीतनं अपडेट? कृष्णेची पातळी हळूहळू वाढतीये। प्रज्ञा, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 168 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। अद्यापही तिथं संततधार पावसाची आहे। रात्रभर पाऊस सुरू आहे। पावसानं काही विश्रांती घेतलेली नाही आहे आणि अतिवृष्टी ही कायम आहे। सध्या चांदोली धरण 89% भरलेले आहे आणि 2243 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत पडलेला आहे। 16,724 क्युसेक या धरणातून पाण्याचा आवक होत आहे। तर जवळपास 6,117 क्युसेक वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे। यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या लोकांना आता चिंतेची बाब झालेली आहे। ही धोक्याची इशाऱ्याची पातळी 40 आणि धोक्याची पातळी ही 45 आहे आणि मिरजेतली आता सध्याची कृष्णा घाट जो आहे तो 48 फुटापर्यंत आता पातळी गेलेली आहे। 52 तिथली धोक्याच्या इशाऱ्यात 57 तिथली धोक्याची पूर्ण पातळी आहे। अनेक तर 11 बंधारे आणि 3 पूल आज पूल संकलगी असेल, कर्नाळ असेल, औदुंबर असेल, येथील मंदिर आणि काही पुलं, छोटे बंधारे, 11 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत सध्या। नक्कीच. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद।